जय शिवराय मित्रांनो, काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला आहे आणि या हल्ल्यात जवळपास 28 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या धर्मांध दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. धार्मिक द्वेष वाढावा आणि देशात अशांतता निर्माण व्हावी हा त्यामागील उद्देश. या क्रूर भ्याड हल्ल्यामुळे काश्मीरमधील पर्यटनावर आधारित अर्थव्यवस्था धोक्यात आली. येथील स्थानिक लोकांच्या पोटावर या हल्ल्यामुळे पाय येणार आहे. धर्मांध दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामुळे काश्मीरचं आणि पर्यायानं देशाचं मोठं नुकसान होणार आहे. येथे येणारे पर्यटक हे भारत सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेवर विश्वास ठेवून येत असतात. मात्र या हल्ल्याच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात नव्हती. गुप्तचर यंत्रणांना या हल्ल्याची माहिती नव्हती. हे मोदी सरकारच्या सुरक्षा यंत्रणांचं मोठं अपयश आहे. सरकारला आपण याबद्दल जाब विचारला पाहिजे. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.